नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात MKM न्यूज 24 आणि आजच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही दिनांक 4 ऑगस्टला 12:30 वाजता सडक येथे येऊन पोहोचली। या महाजनादेश यात्रेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। सडक अर्जुन तालुक्यातील हजारोच्या संख्येने नागरिक हे या महाजनादेश यात्रेचा सहयोग घेण्याकरिता आपली उपस्थिती दर्शवली होती। सडक अर्जुन येथील दुर्गा चौकात भव्य मंडप घातला होता। मंडपात नागरिकांची तुफान अशी गर्दी होती। या महाजनादेश यात्रेदरम्यान मंचकावर सूत्रसंचालन गौरीश बावनकर यांनी केले। तर या महाजनादेश यात्रेसंबंधी आपले मनोगत हेमंत भाऊ पटले, जिल्हाध्यक्ष गोंदिया, आमदार संजयजी पुराम, विजयजी बिशेन, शेषरावजी गिरेपुंजे, महादेवभाई पातोडे, हर्ष मोदी आणि इतर कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रेचे सडक अर्जुन येथील दुर्गा चौकात नागरिकांनी जोरदार स्वागत केले। मुख्यमंत्र्यांच्या सोबत रथावर गोंदियाचे पालकमंत्री परिणयजी फुके, माजी सामाजिक न्याय मंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे उपस्थित होते। नागरिकांच्या जोश आणि अफाट गर्दी बघून मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाजनादेश यात्रेच्या दरम्यान रथावरूनच जनसमुदायाला संबोधित केले। त्यांनी आपल्या भाषणात आपण आपल्या जनतेला आपल्या कामाचा हिशोब देण्याकरिता आलो आहोत आणि आपल्या कामाचा लेखाजोखा देण्यासाठी आपण इथं तुमच्या गावात दाखल झालो आहोत असे सांगितले। बघूया संपूर्ण बातमी। या सर्व संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे। या सर्व संतांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो। इस मंच पर उपस्थित आपला राजा मतदार आहे, आपण निवडून आहे आणि सेवक आहे। आपल्या कामाचा हिशोब हा मतदार राजापर्यंत सादर केला पाहिजे आणि मतदाराकडे पुनरादेश प्राप्त केला पाहिजे। 5 वर्ष आपल्या राष्ट्रमहाराजाचं काम करताय, काम करताय, पाण्याचं काम करताय, उद्योगाचं काम करताय, आरोग्याचं काम करताय, आज आमच्या बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याचं काम करताय। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये देशात नंबर 1 जर कुठला असेल तर ते महाराष्ट्र आणि आपल्या सरकार या ठिकाणी म्हणतात। जास्त वेळ आपल्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिक्षण मिळावे म्हणून आपण निर्णय केला। शेत करायला शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आपल्याकडे 10,000 रुपये देण्याचा निर्णय केला। प्रत्येक निर्णय हा जनता करताय। आपण आज खरं लागलं आपल्याला लागलं तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला घर आपण देतो। 4 लाख लोकांना आतापर्यंत आपण घर दिला। त्याला जमीन नसेल, अति प्रमाणातली जमीन नसेल पैसे घेऊन जमीन विकत घेऊन देतोय आणि घर बांधून देतोय। प्रत्येक गरीबाचा विचार करणारं आपलं हे सरकार आहे। आणि तुमच्या समोर आलं आपल्या कामाचा लेखाजोखा मांडण्याकरता आणि तुमच्याकडे पुन्हा जनादेश मागण्याकरता आलो आहे। त्याला तुम्हाला करायला 5 वर्षांनी काम केलं। या 5 वर्षामध्ये आमच्या सरकारवर आणि तुमच्या मुख्यमंत्र्यावर भ्रष्टाचाराचा डाग देखील कोणी लावू शकलं नाही। आम्ही आमची घरे घातली नाही, आम्ही आमचे इंडस्ट्री तयार केलं नाही, आम्ही आमचं साम्राज्य तयार केलं नाही। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 5 वर्ष पारदर्शी प्रामाणिकपणे तुमच्या सरकार
हॅलो